हो, कुठे होतीस तू? बघ आता सगळे पाहुणे येतीलच. चल आधी काजलचा मेकअप कर, मग माझा नंतर करून दे. थँक्यू दीदी. गरिमा आणि काजल सख्या बहिणी होत्या. गरिमा काजलपेक्षा 1 वर्षांनी मोठी होती. दोघी बहिणींमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. गरिमा खूपच गोरी पण घमेंडी आणि नखरेल होती, पण छोटी बहीण काजल खूपच चांगल्या मनाची आणि संस्कारी होती. गरिमा नेहमी काजलला तिच्या काळ्या रंगावरून चिडवायची. दोघी बहिणींचं लग्न एकाच दिवशी एकाच मांडवात होणार होतं. शी शी. ए काजल, ऐक जरा. काय दीदी, बोल ना. हे घे रुमाल, खूप गरमी आहे, तुझ्या चेहऱ्यावरचा घाम पुसत जा. थँक्यू दीदी, तू माझी किती काळजी घेतेस. गप्पा बस. जर घामाने तुझा मेकअप उतरला ना तर काय होईल माहितीये ना? तुझा नवरा पळून गेला तर माझं लग्नही होणार नाही. काजलला वाटलं होतं की सासरी जाता जाता गरिमा तिची खूप काळजी घेतीये, पण शेवटपर्यंत ती तिला खालीच दाखवत राहिली. यावेळी गरिमाचं बोलणं तिचा नवरा गौरव आणि काजलचा नवरा करणने ऐकलं. गरिमाचं बोलणं ऐकून तिचा नवरा गौरव पण हसू लागला, पण ही गोष्ट करणला आवडली नाही. तो तिथे शांत बसला. लग्नानंतर दोघी बहिणी आपल्या सासरी गेल्या. मग काजलच्या सासरी, काजल, मला लग्नात तुझ्या बहिणीचं वागणं आवडलं नाही. अरे ती तर केवळ मस्करी करत असते, अशी छळत असते मला ती. नाही, मला ती मस्करी नाही वाटली. लग्नात एवढ्या सगळ्या माणसांसमोर ती मस्करी असू शकत नाही. सरळ सरळ दिसत होतं की तिला तुला खाली दाखवायचं होतं. आपल्या नवऱ्याचं करणचं बोलणं ऐकून काजलच्या डोळ्यात पाणी येतं, कारण गरिमा लहानपणापासूनच तिची अशीच मस्करी करायची. पण काजलला एक समाधान होतं की तिचा नवरा खूपच चांगला आणि समजूतदार आहे. काजल आपल्या सासरी खूप खुश होती. असंच 1 वर्ष उलटलं. दोघी बहिणी आपल्या आई वडिलांना भेटायला माहेरी आल्या. अगं काजल, कशी आहेस तू? मी ठीक आहे दीदी, तू कशी आहेस? मी तर एकदम मस्त आहे. तुझा संसार कसा चाललाय? नवरा ठीक आहे ना तुझा? हो दीदी, माझं लाईफच सेटल झालं. करण खूप चांगला आहे. आणि तू सांग, जिजाजी कसे आहेत? त्याची तर गोष्टच वेगळी आहे. दिवसभर माझ्याच तालावर नाचत असतो. मी जे म्हणेल ते हजर करतो माझ्या समोर. हे बघ, लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला मला सोन्याची अंगठी करून आणलीये. आणि तुझ्या नवऱ्याने काय दिलं तुला? माझ्या नवऱ्याने पण मला अंगठीच दिलीये. हे बघ, ही आहे ती दीदी. चांदीची अंगठी? अगं तुझ्या नवऱ्याने ही 200 रुपयाची अंगठी देऊन तुला उल्लू बनवलंय. जरा तुझा हात तर बघ, काळ्या हातावर चांदीची अंगठी. असं दिसतंय की जणू कोणीतरी काळ्या तव्यावर पीठच सांडवलंय. जरा माझी अंगठी बघ. गोऱ्या गोऱ्या हातावर पिवळी धमक सोन्याची अंगठी किती छान दिसतीये. काजल आपल्या नवऱ्याचा असा अपमान झालेला बघून खूप चिडली होती, पण ती आपल्या मोठ्या बहिणीला काहीच बोलली नाही. काजल जेवढे दिवस माहेरी राहिली होती तेवढे दिवस गरिमा तिला असेच टोमणे मारत राहायची. गरिमाच्या नवऱ्याला चांगल्या पगाराची नोकरी होती, म्हणून त्याने तिला सोन्याची अंगठी आणून दिली होती. पण काजलचा नवरा तेवढा श्रीमंत नव्हता. काही दिवसांनी दोघी बहिणी आपल्या सासरी परत आल्या. काजलला उदास बघून करणने तिला विचारलं, काय झालं काजल? तू माहेराहून एवढी उदास होऊन का आलीयस? काही झालं का तिकडे? करणने असं विचारताच काजल जोरजोरात रडू लागते. मग सगळं माहिती पडल्यावर करणला खूप वाईट वाटतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, काजल, काजल, कुठे आहेस? आले आले. अहो, हे काय आणलं? काजलने पाहिलं की करणने एक लोखंडाची कढई आणि एक स्टीमर आणला होता. हे माझ्यासाठी अॅनिव्हर्सरी गिफ्ट आहे, तुझ्याकडून. स्वतःसाठी हे गिफ्ट खरेदी केलं आणि म्हणताय की हे माझ्याकडून गिफ्ट आहे. असं कोण करतं? आणि तसंही तुम्ही या भांड्यांचा काय करणार आहात? करणने खूप लांबचा विचार केला होता. तो दिवसभर भाजी विकायचा आणि संध्याकाळ होताच ती कढई आणि स्टीमर घेऊन बाजारात जायचा. तो संध्याकाळी चाऊमिन आणि मोमोज विकायचा. हळूहळू परिस्थिती अशी झाली की करणला भाजीपेक्षा चाऊमिन आणि मोमोज विकून जास्त पैसे मिळू लागले. काजलही त्याची मदत करायची. दोघांची आर्थिक परिस्थिती आता आधीपेक्षा खूपच चांगली झाली होती. असं करता करता 1 वर्ष संपलं आणि मग त्यांच्या अॅनिव्हर्सरीच्या संध्याकाळी, तुला तुझ्या माहेरी नाही जायचं? नाही जायचं मला. कमाल आहे,
तू पहिलीच मुलगी आहेस जी माहेरी जायला नकार देतीयस. तुझ्या दीदीमुळे का? नाही, असं काही नाहीये, मला माहितीये ना. बरं ऐक, लग्नाचं अॅनिव्हर्सरी गिफ्ट नाही घेणार का? मला तर वाटलं तुम्ही विसरलात. असा कसा विसरेन? या दिवसासाठी तर मी वर्षभर मेहनत केलीये. चल, तुझा हात दे आणि डोळे बंद कर बरं. काजलने डोळे बंद केल्यावर करणने तिच्या बोटात एक अंगठी घातली. मग काजलने डोळे उघडल्यावर ती आश्चर्यचकित झाली. करणने तिला हिऱ्याची अंगठी केली होती. मग आता जायचं का माहेरी? हो हो, आता तर नक्कीच जाईल. आनंदी होऊन काजलने करणला मिठी मारली आणि मग दुसऱ्या दिवशी ती आपल्या माहेरी गेली. तिथे गरिमा आधीच आली होती. ती काजलला बघून म्हणाली, अगं काजल, कशी आहेस तू? आणि काय दिलं तुला यावेळी करणने? अजून एक चांदीची अंगठी घेतली की काय? नाही दीदी, तू बरोबर बोलली होतीस. माझ्या काळ्या हातावर चांदीची अंगठी चांगली दिसत नव्हती, पण ही हिऱ्याची अंगठी खूप छान दिसतीये. हे बघ ना, माझं या वर्षीचं अॅनिव्हर्सरी गिफ्ट. जसा काजलने आपला हात पुढे केला तसा गरिमाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिला काहीच समजत नव्हतं. ती तिथून निघून गेली. काजलने आपल्या अंगठीकडे पाहिलं, त्यात तिला करण दिसला आणि तिच्या चेहऱ्यावरही एक समाधानाचं हसू होतं. राजेश आणि रमाच्या 2 मुली होत्या. एक श्यामा आणि एक गौरी. श्यामाचा रंग काळा आहे तर गौरीचा रंग गोरा. त्या दोघी बहिणींमध्ये खूप प्रेम आहे. त्या दोघी जणी एकत्र खेळायच्या, एकत्र अभ्यास करायचा आणि एकत्र मस्ती देखील करायच्या. आणि त्यातल्या एक जण जरी आजारी पडलं किंवा काही लागलं तर काही विचारायलाच नको. आई, गौरी कधी बरी होईल? सकाळपासून आता संध्याकाळ व्हायला आली. बिचारीला खूप दुखतंय. अगं, ती जखम आहे, बरं व्हायला थोडा वेळ तर लागेलच ना. गौरीची जखम पूर्ण बरी होत नाही तोपर्यंत श्यामा ना नीट झोपू शकली ना नीट जेवण करत होती. जेव्हा ती पूर्ण बरी झाली मग दोघी बहिणी पुन्हा मस्ती करायला बाहेर गेल्या. श्यामा, किती दिवस झाले ना आपण बाहेर पडून? चल, आपण बाबांच्या शेतात जाऊयात. राजेंद्रच्या शेतात यावर्षी चांगलं पीक आलं होतं, त्यामुळे तो खूप खुश होता. त्याने आपल्या दोन्ही मुलींसाठी चांदीचं एक लॉकेट बनवलं होतं. ते लॉकेट एक डब्बी सारखं होतं. त्यात त्याने दोन्ही मुलींचा फोटोही लावला होता. श्यामा आणि गौरीला जेव्हा तिच्या वडिलांनी हे लॉकेट दिलं तेव्हा त्या दोघी आनंदाने उड्या मारू लागल्या. गौरी, हे लॉकेट किती सुंदर आहे ना. बघ, आपल्या दोघींचा फोटो पण आहे याच्यात. हो श्यामा, मला हे लॉकेट खूप आवडलं. एक काम करूया, माझ्या लॉकेटमध्ये मी तुझा फोटो लावते आणि तुझ्या लॉकेटमध्ये तू माझा लाव. जर आपण कधी दूर गेलो तर कमीत कमी फोटो तर आपल्या जवळ असेल. पण आपण दूर का जाऊ? मला तर नेहमी तुझ्या बरोबरच राहायचंय, तुझ्याशिवाय नाही राहायचं. राजेंद्र आणि रमा त्या दोघींचं प्रेम बघून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. या दोन्ही मुलींच्या प्रेमाला कोणाची नजर लागायला नको रमा. या नेहमी अशाच एकत्र राहू दे. पण कोणाच्या नशिबात काय लिहिलं आहे हे कोणालाच माहित नसतं. पावसाचे दिवस सुरू झाले होते आणि यावर्षीच्या पावसाने गेल्या कित्येक वर्षांचे सगळे रेकॉर्ड तोडले होते. लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं. लोक आपलं राहतं घर सोडून सुरक्षित ठिकाणी जात होते. राजेंद्रचं कुटुंबही आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका सुरक्षित ठिकाणी जात होतं. श्यामा, हे बघ, तू माझा हात घट्ट पकडून ठेव. खूप जोरात पाऊस येतोय आणि तू पण माझा हात जोरात पकडून ठेव. ते सगळे हळूहळू जातच होते. त्यावेळी पाण्याचा वेग अचानक वाढला. त्यावेळी गौरीचा हात श्यामाच्या हातातून सुटला. राजेंद्र आणि रमाही त्यांच्यापासून वेगळे झाले. श्यामा, श्यामा, गौरी, गौरी, कुणी वाचवा, वाचवा. गौरी त्या पाण्याच्या प्रवाहात वाहत चालली होती. तिने पाण्यात खूप हातपाय मारले पण ती बेशुद्ध झाली आणि वाहत वाहत ती तशीच पुढे गेली. तिकडे पुराचं पाणी जेव्हा ओसरलं तेव्हा श्यामाचं जीवन पूर्ण बदललेलं होतं. राजेंद्रचा मृत्यू झाला होता. तिची आई तर जिवंत होती पण तिला खूप मोठा धक्का बसला होता. ती श्यामाला ओळखूही शकत नव्हती. आई, मी आहे श्यामा, तुझी मुलगी. पण रमा तिला ओळखू शकत नव्हती. श्यामाने आपल्या बहिणीला खूप शोधलं पण ती सापडली नाही. तिकडे गौरी पाण्याच्या प्रवाहात नदीतून समुद्राकडे वाहत गेली. तिकडे एका कोळ्याने आपलं जाळं विखुरलेलं होतं. ती त्या जाळ्यात अडकली. कोळ्याने जेव्हा ते जाळं ओढलं तेव्हा त्याला त्यात एक मुलगी दिसली. अरे, ही मुलगी कुठून आली आपल्या जाळ्यात? आपल्याला मल्होत्रा शेठला या पोरीबद्दल सांगायला पाहिजे. मल्होत्रा शेठ मत्स्य व्यवसायाचे एक खूप मोठे उद्योजक होते.
देश विदेशात ते माशांचा खूप मोठा व्यवसाय करत होते. तिथले सगळे कोळी लोक त्यांच्याच हाताखाली काम करायचे. त्या सगळ्या कोळ्यांनी गौरीला मल्होत्रा शेठच्या ताब्यात दिलं. अरे, ही मुलगी कुठे सापडली तुम्हाला? मल्होत्रा शेठनी त्या मुलीच्या छातीवर आपला कान ठेवला. तिच्या हृदयाची धडधड सुरू तर होती, पण खूपच हळू. ते ताबडतोब त्या मुलीला घेऊन हॉस्पिटलला गेले. डॉक्टरांनी तिला तपासलं आणि म्हणाले, हे बघा, मुलीची तब्येत खूपच जास्त सिरियस आहे. आम्हाला तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं पाहिजे. डॉक्टर साहेब, या मुलीला काही होता कामा नये. वाटेल तेवढे पैसे खर्च होऊ दे, पण तिला ठीक करा. मल्होत्रा शेठला पैशांची काहीही कमी नव्हती. कमी होती ती फक्त एका अपत्याची. त्यांची बायको अंजली लग्नाच्या 13 वर्षानंतर सुद्धा अपत्य होण्याची वाट पाहत होती. गौरीला ते देवाच्या आशीर्वादाप्रमाणेच मानत होते. अंजली, बघ, या मुलीला काहीच होणार नाही. देवाने हिला आपल्या घरात अपत्याची कमी पूर्ण करण्यासाठीच पाठवलं आहे. 2 दिवसांनी गौरीला शुद्ध आली. पण गौरी आता आधीच्या सगळ्या गोष्टी विसरून गेली होती. तिला तिचं नाव देखील आठवत नव्हतं. मल्होत्राजींनी तिला नाव दिलं रिंकी आणि तिला दत्तक घेतलं. काळ असाच पुढे जात राहिला. गौरी आता रिंकी नावाने जगत होती. तिच्याकडे आता जगातली सगळी श्रीमंती होती. ती अगदी ऐशो आरामात वाढत होती. खरं तर गौरी आता आधीच्या सगळ्या गोष्टी विसरली होती. पण ती नेहमी एक स्वप्न बघायची की ती पाण्यात बुडतीये आणि कोणीतरी तिला गौरी गौरी म्हणून हाक मारतंय. त्या रात्री सुद्धा ती तेच स्वप्न बघत होती आणि ओरडून ती उठली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचे आई वडीलही तिथे आले. काय झालं बाळा, तू पुन्हा तेच स्वप्न पाहिलंस का? हो मॉम, पुन्हा तेच स्वप्न पाहिलं. पण हे गौरी कुणाचं नाव आहे? माझं नाव तर रिंकी आहे. गौरी आता आधीची गौरी राहिलेली नव्हती. पैशाची तिला आता घमेंड आली होती. ती स्वतः समोर कोणाचीही किंमत करत नव्हती. तिकडे श्यामाच्या आईची परिस्थिती तशीच्या तशीच होती. तिला अजूनही काही आठवत नव्हतं. गावातल्या लोकांनी श्यामाला सल्ला दिला की तिचे उपचार शहरात करावेत. श्यामा तिला घेऊन शहरात आली. हे बघा, त्यांना कुठल्या तरी गोष्टीचा जबरदस्त धक्का बसलाय आणि तो धक्का त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचलाय. जोपर्यंत तो मेंदूतून जात नाही तोपर्यंत त्या बऱ्या होणार नाहीत. श्यामाला आता आपल्या आईला पुन्हा गावाला घेऊन जायचं नव्हतं, कारण तिथे सगळ्या जुन्या आठवणी होत्या. जर ती त्याच आठवणींमध्ये राहिली तर कधीच बरी होणार नाही. म्हणून तिने शहरातच राहण्याचा निर्णय घेतला आणि ती तिथेच काम शोधायला लागली. योगायोगाने तिला गौरीच्या घरी कामवालीचं एक काम मिळालं. पण श्यामाच्या काळ्या रंगामुळे गौरीला ती अजिबात आवडत नव्हती आणि नेहमी तिची मस्करी करायची. ए काळा गुलाबजाम, जरा इकडे ये, माझं जरा डोकं दुखतंय, जरा तेल मालिश कर. हो मॅडम. गौरी घरातलं सगळं काम श्यामाकडून करून घ्यायची आणि प्रत्येक गोष्टीत तिची मस्करी करायची. एकदा गौरीचे काही मित्रमैत्रिणी घरी आले होते. तेव्हा त्यांच्या समोर गौरीने श्यामाची मस्करी करायला सुरुवात केली. अच्छा श्यामा, मला एक गोष्ट सांग. लहानपणी तू काय कोळशाच्या खाणीत वगैरे पडली होतीस का? एवढी काळी कशी काय झालीस? या सगळ्या गोष्टीमुळे श्यामालाही वाईट वाटलं. पण नवीन शहरात नवीन काम पुन्हा शोधणं अवघड गोष्ट होती. ती या गोष्टींकडे दुर्लक्ष करायची आणि आपलं काम करत राहायची. एक दिवस बाहेर खूप जोरात पाऊस पडत होता. तेव्हा अंजलीबाईंनी तिला आपल्या घरीच थांबायला सांगितलं. बाहेर खूप जोराचा पाऊस होता. गौरीला जेव्हा हे कळालं की श्यामा आपल्या घरी थांबलीये, तेव्हा तिने तिला बोलवलं आणि म्हणाली, ए काळा गुलाबजाम, जरा इकडे ये. ऐक, एक काम कर, आज खूप पाऊस पडतोय. ही संधी आहे तुझ्या काळ्या रंगाला हटवण्याची. जा, पावसात जाऊन भीज. मी बघते की तुझा काळा रंग निघतोय की नाही. हे तुम्ही काय बोलताय मॅडम? असं पावसात भिजून का कोणाचा रंग जातो? तुला जे सांगितलंय ना तेवढं कर, नाहीतर तुझा हिशोब कर आणि उद्यापासून यायची अजिबात गरज नाही. श्यामा बिचारी काय करणार. ती पावसात भिजत उभी राहिली आणि गौरी जोर जोरात हसत होती. अचानक असं काय झालं देव जाणे आणि गौरीच्या गळ्यातलं लॉकेट खाली पडलं. हे तेच लॉकेट होतं जे श्यामा आणि गौरीला तिच्या वडिलांनी दिलं होतं. गौरी ते लॉकेट उचलत होती तेव्हा श्यामाची नजर त्या लॉकेटवर पडली. त्या लॉकेटला बघून ती आश्चर्यचकित झाली. अरे, हे तर तेच लॉकेट आहे जे बाबांनी आपल्या दोघी बहिणींना दिलं होतं. पण हे या मॅडमकडे कसं काय आलं? दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे. श्यामाला मल्होत्रांकडून गौरी कशी सापडली हा सगळा प्रकार कळाला. तिला हे सत्य कळाल्यानंतर ती खूप खुश झाली की तिची बहीण अजूनही जिवंत आहे. आजपर्यंत न जाणे तिने किती दिवस असे रडून रडून काढले होते आणि रोज ती तिची आठवण काढायची. पण श्यामाची इच्छा असून देखील ती ही गोष्ट गौरीला सांगू शकत नव्हती, कारण तिला सांगूनही काही उपयोग होणार नव्हता. ती तर जुन्या सगळ्या गोष्टी विसरून गेली होती. पण श्यामाने जेव्हा आईला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागल्या. आई, आपली गौरी जिवंत आहे. मी तिच्याचकडे काम करते. काय काय म्हणालीस? माझी पोर जिवंत आहे. तू मला घेऊन चल तिच्याकडे आता. आई, अगं त्याचा काही फायदा नाही, कारण ती नाही ओळखू शकणार तुला.
दुसऱ्या दिवशी गौरी श्यामाची मस्करी करण्यासाठी आणि तिला अपमानित करण्यासाठी आपल्या कारमधून तिला एका डिस्को पार्टीत घेऊन गेली. त्या डिस्को पार्टीमध्ये तिचे खूप मित्रमैत्रिणी होते. क्या बात आहे गौरी, तुझ्या बहिणीला इथे एंट्री दिली का डिस्कोवाल्यांनी? ते काय ना, इथे फक्त स्मार्ट लोकांनाच एंट्री दिली जाते. अरे यार, खूप रिक्वेस्ट करावी लागली. मी केवळ हिला याच्यासाठी घेऊन आले की काळी गोष्ट आपल्या बरोबर असली म्हणजे आपल्याला नजर लागायला नको. तिच्या बोलण्यावर सगळे हसू लागले. बिचारी श्यामा तशीच गप्प बसून ऐकत होती. त्याच वेळी डिस्को पार्टीत आलेली काही दुसरी गुंड मुलं गौरीचं ते बोलणं ऐकून गौरीची मस्करी करण्यासाठी पुढे आले. हाय हाय, ये तो बहुत सही लड़की है. तुझ्या एवढं सुंदर तर इथं कुणीच नाहीये. तुम्ही कशाला काळजी करता? आम्ही बनतो ना तुमच्यासाठी काजळ. असं बोलून त्या मवाली मुलांनी गौरीचा हात पकडला आणि आपल्याकडे ओढू लागले. अरे, हे काय करता तुम्ही? सोडा सोडा. अरे, असं कसं सोडू तुला? तुला आमच्याशिवाय नजर लागली तर? असं बोलत बोलत दुसऱ्या मवाल्याने आपल्या खिशातून चाकू काढला. परीचे सगळे मित्र हे बघून तिथून पळून गेले. श्यामाला आपल्या बहिणी बरोबर होत असलेला हा प्रकार अजिबात आवडला नाही आणि तिने त्या लोकांबरोबर 2 हात केले. ओ तेरी, बघितलं या मेरी कामला? भारी शौक आहे हिला आपल्या बरोबर पंगा घ्यायचा. त्या मुलाने श्यामावर चाकूचा वार केला, पण श्यामाने स्वतःला वाचवलं. तेव्हाच तिथली काही मुलं श्यामाला पकडायला पुढे आली आणि तिथेच त्यांच्यामध्ये हातापाई झाली. त्या सगळ्या गडबडीत श्यामाच्या गळ्यातलं लॉकेट खाली पडलं. गौरीची नजर जशी त्या लॉकेटवर पडली, तिचे डोळे करकरायला लागले आणि तिला सगळं आठवू लागलं. त्याच दरम्यान त्या गुंड मुलाने श्यामावर पुन्हा एकदा चाकूने वार करायचा प्रयत्न केला. तेव्हा गौरी ओरडून म्हणाली, श्यामा श्यामा. गौरीच्या तोंडून आपलं नाव ऐकून श्यामा एकदम आश्चर्यचकित झाली. त्या रात्री त्या दोघी बहिणींनी मिळून त्या दारुड्या मुलांना चांगलाच धडा शिकवला. मग त्या डिस्कोच्या मालकांनी पोलिसांना फोन करून त्यांना तिथे बोलवून घेतलं. पोलीस त्या मुलांना पकडून घेऊन गेली. श्यामा, माझी बहीण, तू जिवंत आहेस? माझ्या जवळ ये, माझ्या जवळ ये श्यामा. दोघी बहिणी जवळ येऊन खूप रडू लागल्या, पण यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.